नाशिकमध्ये 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये पाणी हे साचताना दिसून येते. मात्र या ठिकाणी प्रशासन कर्मचारी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी लक्ष देत नाही, असं देखील वारंवार हे निदर्शनास आलेलं आहे. माझ्या मागे बघू शकता, आता मी नाशिकच्या मदिना चौक या ठिकाणी आहे. या ठिकाणी हा रस्ता आहे, हा हायवेचा रस्ता आहे, मुंबई नाका या ठिकाणी आपण त्यामुळे हे पाणी या ठिकाणी साचतं आणि डासाचे प्रमाण होतात. आणि या ठिकाणी या इथल्या व्यापारी वर्गांमध्ये मोठा आपल्याला आक्रोश दिसून आला. आणि आपण काही व्यापारी जे आहेत, काय नेमकं परिस्थिती आहे त्याविषयी आपण संवाद साधणार आहे. क्या क्या भैया, क्या प्रॉब्लेम है यहाँ पे, क्या? इथं कंटिन्यू गाड्या चालत असत्या आणि इथून 1 किलोमीटरच्या रेंजवर आहे ना सह्याद्री हॉस्पिटल आहे. तर या ठिकाणाहून कंटिन्यू ऍम्ब्युलन्स वगैरे पण चालता, स्कूल व्हॅन चालता. काल आम्ही आमच्या हाताने 2 स्कूल व्हॅन चालू करून दिल्या. मुलं अक्षरशः पाण्यामध्ये उभे राहून ते गाड्या लोटत होते. आम्ही त्यांच्या गाड्या चालू करून दिल्या. आम्ही 2 ते 3 वेळा कंप्लेंट पण टाकलाय नगरपालिकेमध्ये, पण काही काम झालेलं दिसत नाही आम्हाला त्या ठिकाणी. आणि 2 वर्षापासून हे कंटिन्यू असंच असतंय या ठिकाणी. या ठिकाणी ढापा आहे, ते आम्हाला बोलले की आम्ही इथे येऊ आणि त्याचं काम करून जाऊ, पण ते काय अजून आलेले नाही. दादा काय सांगाल? अभी ये क्या है, स्कूल है, नेशनल स्कूल। अभी ये 5 बजे स्कूल छूट जाती है। अभी छूटे बाद ये तार है लोखंड की, कभी ये तार में से सब पूरे खंभे में करंट आ रहा। अभी करंट कभी वैन में कभी उतरा तो ये इसके जिम्मेदार कौन भाई? आपण काय बोला? आपल्याला एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचं हे मुद्दा लवकरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आणि आमचा हे पाण्याचा हा प्रॉब्लेम क्लिअर करणे. मराठी 24 नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक.